नमस्कार. आज आपण एका अशा ड्रायफ्रूटबद्दल बोलणार आहोत ज्याला आपण बहुतेक वेळा फक्त मिठाईवरची शोभा समजतो. हो, मी पिस्त्याबद्दलच बोलतोय. पण थांबा, पिस्त्याच्या आत आरोग्याचा एक जबरदस्त खजिना दडलेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग माझ्यासोबत या आणि या छोट्याशा हिरव्या दाण्याची छुपी शक्ती काय आहे ते पाहूया. आपण सहसा पिस्ता कुठे पाहतो? बरोबर, मिठाईवर, बासुंदीत किंवा फार फार तर आईस्क्रीममध्ये. पण खरंच का पिस्त्याचं काम फक्त एवढंच आहे? विचार करा, कदाचित आपल्याला पिस्त्याबद्दल जेवढं माहीत आहे त्यापेक्षा बरंच काही अधिक असू शकतं. चला तर मग आज पिस्त्याबद्दलचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकूया. तर पिस्त्याचं पहिलं मोठं रहस्य ते थेट आपल्या डोळ्यांशी जोडलेलं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. विश्वास बसणार नाही, पण हा छोटासा हिरवा दाणा आपल्या डोळ्यांसाठी चक्क एका रक्षकाची, एका सुपरहिरोची भूमिका बजावतो. आपल्याला लहानपणापासून काय शिकवलंय? डोळ्यांसाठी गाजर उत्तम आहे आणि ते खरंही आहे. पण एक मिनिट थांबा, ही स्लाइड बघा. हे एक वेगळंच सत्य समोर आणते. दृष्टीच्या संरक्षणासाठी खरा सुपरफूड गाजर नाही तर पिस्ता आहे. हो, कारण पिस्त्यामध्ये असे काही खास अँटीऑक्सिडंट्स आहेत जे गाजरामध्ये मिळत नाहीत. आहे की नाही कमाल? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं काय शक्य आहे? तर यामागचं विज्ञान अगदी सोपं आहे. पिस्त्यामध्ये ल्युटिन आणि झेक्झॅन्थिन नावाची दोन शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय? तर आपल्या शरीरातील पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवणारे सैनिक. आणि या दोन सैनिकांचं वैशिष्ट्य काय माहितीये? ते थेट आपल्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये, म्हणजे डोळ्याच्या आतल्या पडद्यावर जाऊन जमा होतात. अच्छा, तर हे दोन अँटीऑक्सिडंट्स डोळ्यात जाऊन नेमकं करतात तरी काय? तर बघा, ते डोळ्यातील मॅक्युलर पिगमेंटची घनता वाढवतात. आता हा शब्द जरा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या डोळ्यांसाठी एका नैसर्गिक सनग्लाससारखं काम करतं. म्हणजे मोबाईल आणि स्क्रीनमधून येणाऱ्या हानिकारक निळ्या प्रकाशापासून आपलं रक्षण करतं. आणि याचा परिणाम काय? तर आपली दृष्टी अधिक तीक्ष्ण होते आणि मोतीबिंदूसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळे फायदे मिळवण्यासाठी मूठभर पिस्ते खाण्याची अजिबात गरज नाहीये. रोज फक्त 5, फक्त 5 पिस्ते पुरेसे आहेत. अविश्वसनीय आहे, पण खरं आहे. चला, डोळ्यांचं तर झालं. आता वळूया पिस्त्याच्या दुसऱ्या गुप्ताकडे. आणि हे गुप्त थेट वजन नियंत्रणाशी संबंधित आहे. आता यात एक खूपच गमतीशीर मानसशास्त्रीय कारण दडलंय. बघा, पिस्त्याची सालं काढायला वेळ लागतो, बरोबर? या क्रियेमुळे आपला खाण्याचा वेग आपोआप कमी होतो आणि त्यामुळे आपण किती खातोय याचं आपल्याला भान राहतं. म्हणजे नकळतपणे आपण जास्त खाणं टाळतो. आणि हे काही मी मनानं सांगत नाहीये, तर हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. जरा या बारचार्टकडे बघा. जे लोक सालांसहित पिस्ते खातात ते सोललेल्या पिस्त्यांच्या तुलनेत तब्बल 20% कमी कॅलरीज खातात. याचं कारण समोर पडलेल्या सालांचा ढिगारा आपल्याला आठवण करून देतो की आपण किती खाल्लं आहे. एक प्रकारचा व्हिज्युअल सिग्नलच मिळतो आपल्याला. आणि या मनोरंजक गोष्टीला एक खास नाव सुद्धा आहे, पिस्ता इफेक्ट. लक्षात ठेवायला किती सोपं आहे, नाही का? चला, आता बघूया पिस्त्याचं तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं रहस्य. पिस्ता फक्त डोळे आणि वजनासाठीच नाही, तर आपलं हृदय आणि रक्तातील साखरेसाठी सुद्धा एका रक्षकाप्रमाणे काम करतो. आता हे कशामुळे शक्य होतं? तर पिस्त्यामध्ये असलेल्या 3 गोष्टींच्या एका जबरदस्त कॉम्बिनेशनमुळे. त्या म्हणजे आरोग्यदायी फॅट्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स. हे तिन्ही मिळून हृदयाच्या आरोग्यासाठी एक शक्तिशाली मिश्रण तयार करतात. तर हे मिश्रण नक्की करतं काय? पहिलं, ते आपल्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं, म्हणजे ते कोलेस्ट्रॉल जे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतं. दुसरं, ते रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारतं, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. आणि तिसरं, जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही, ती स्थिर ठेवण्यास मदत करतं. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची आहे, त्यांच्यासाठी पिस्ता हा एक उत्तम म्हणजे उत्तमच नाश्ता आहे. चविष्ट आणि आरोग्यदायी. आत्तापर्यंत आपण पिस्त्याचे कितीतरी फायदे पाहिले. पण थांबा, आत्ता आपण या संपूर्ण चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. एक अशी गंभीर चूक जी हे सगळेच्या सगळे फायदे शून्य करू शकते. अशी कोणती चूक आहे जी 99% लोक करतात आणि त्यामुळे पिस्त्याचे हे सगळे फायदे त्यांना मिळतच नाहीत? जरा विचार करा, आपणही नकळतपणे ही चूक तर करत नाहीये ना? ती चूक आहे खारवलेले म्हणजेच सॉल्टेड पिस्ते खाणे. हो, तेच पिस्ते जे बाजारात अगदी सहज मिळतात आणि आपल्याला चवीला पण खूप छान लागतात. आता प्रश्न येतो की मीठ शत्रू का आहे? याचं कारण अगदी स्पष्ट आहे. अतिरिक्त मीठ आपल्या रक्तदाबासाठी म्हणजे ब्लड प्रेशरसाठी हानिकारक आहे.
त्यामुळे जो स्नॅक्स खरं तर हृदयासाठी चांगला आहे तोच मिठामुळे हानिकारक बनू शकतो. थोडक्यात काय तर मीठ पिस्त्याच्या सगळ्या नैसर्गिक फायद्यांवर पाणी फेरतं. म्हणून एक सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवायचा. पिस्ते निवडताना नेहमी मीठ नसलेले म्हणजे अनसॉल्टेड आणि भाजलेले म्हणजे रोस्टेड निवडा. हा एक छोटासा बदल आपल्याला पिस्त्याचे सगळे फायदे मिळवून देईल. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? अगदी सोपा. दिवसातून फक्त 5 पण मीठ नसलेले पिस्ते खाऊन आपल्या आहारात आणि आयुष्यात एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवता येऊ शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. विचार करा, आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा कितीतरी साध्या दिसणाऱ्या पदार्थांमध्ये असेच काही सुपरफूड रहस्य दडले असतील, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही.